तुझ्या सोबतीनेच्या आजच्या भागाची सुरुवात होते तायडे आणि मल्हार पासून. तर आता इथे ते दोघेही बोलत असतात. तर आता इथे तायडे म्हणते त्या केअरटेकरचा फोन आला होता. तर आता इथे मल्हार म्हणतो कुठल्या केअरटेकरचा. तर आता तायडे म्हणते तुझ्या हातून ज्या कारने ऍक्सिडेंट झाला होता ती कार आता ठेवली आहे ना त्या ठिकाणी, तिथल्या केअरटेकरचा फोन आला होता असं म्हणते आता इथे तायडे. तर मल्हारला मात्र खूपच टेन्शन आल्यासारखं होतं आणि तो खूप विचलित सुद्धा होतो. त्याचं असं म्हणणं होतं की कार खूप दिवस झाले इथे पार्क्ड आहे, काय करायचं आता, म्हणजे किती दिवस ठेवणार अशी गाडी इथे असं म्हणते ती. आपल्याला ही डिसिजन घ्यायला हवा ना काहीतरी असं म्हणतात त्या. तर मल्हार मात्र काय बोलतच नसतो. तर आता मल्हार म्हणतो पण मग काय काय करायचं त्या कारचं. तर आता तो खूप भावूक झालेला असतो आणि त्याला बोलताही येत नसतं बघा प्रेक्षक हो. तर आता तायडे म्हणते मला काय म्हणायचंय, त्या कारने वेदांचा ऍक्सिडेंट झाला. ती कार कुणाला सापडू नये किंवा कुणाला काही क्ल्यू मिळू नये म्हणून आम्ही तिथे ती कार ठेवली होती असं म्हणते तायडे. पण आता नुपूरला सगळंच कळलंय, सगळं माहिती आहे, मग कशाला ठेवायची ती कार तिकडे, इथे आणूया ना पण असं म्हणते तायडे. तर मल्हार मात्र खूपच जास्त शॉक झालेला असतो ऐकून आणि त्याला खूप जास्त टेन्शन सुद्धा आलेलं असतं. तर त्याला फ्लॅशबॅक येतात आता कसं गाडीवरून तो जात असतो आणि कसं तो वेदांतला उडवलेला असतो आपल्या गाडीतून, हे सगळं त्याला आठवतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मल्हार म्हणतो ताई ती गाडी नसली तरी काय बिघडणार आहे का असं म्हणतो आता मल्हार. तर आता तायडे म्हणते हो ठीक आहे, असं काय रिॲक्ट करतोयस तू असं म्हणते ती. मला असं वाटलं इथे आणलं तरी काही हरकत नाही ना असं म्हणते ती. तायडे ही कार फक्त कार नाही आहे असं म्हणतो मल्हार. इट इज माय अनप्लेझंट पास्ट असं म्हणतो तो. खूप वाईट आठवणी जोडल्या गेल्यात माझ्या त्या कार सोबत असं म्हणतो तो. आणि त्या आठवणी नको आहेत मला माझ्या आयुष्यात असं म्हणतो तो. तर ती कार आहे ना असं म्हणत असतो तो आणि बोलता बोलता थांबतो. तर आता तायडे बघते तिच्याकडे काय असं म्हणते ती. मला वाटतंय ती कार आपण स्क्रॅप करून टाकूया असं म्हणतो होता मल्हार. नाही नाही असं म्हणते तायडे, हे मी नाही होऊ देणार मल्हार, ती कार मला इथे हवी आहे. ह्या कारमुळेच मी नुपूरला पटवून देणार आहे की जेवढं तिला माहिती आहे तेवढंच सत्य आहे असं म्हणते तायडे मनातल्या मनात. ह्याच्या पलीकडे काही नाही असं म्हणते ती. तर आता मल्हार मात्र बघत असतो तायडेकडे. तायडे काय झालं असं म्हणतो मल्हार. एवढा कसला विचार करतेस तू लीगल अडचणींचा असं म्हणते आता तायडे. म्हणजे असं म्हणतो आता मल्हार. अरे मल्हार मला स्क्रॅप करायची असती तर आधीच नाही का केली असती मी असं म्हणते आता तायडे. पण मला असं वाटतंय आपण ती कार स्क्रॅप करायचा विचार सुद्धा नको करायला असं म्हणते तायडे. नंतर समजा काही प्रॉब्लेम झालाच तर तू अडकशील असं म्हणते तायडे. ते नकोय मला असं म्हणून तायडे आता मॅन्युप्युलेट करते परत मल्हारला आणि मल्हार मात्र खूप जास्त घाबरत असतो. ठीक आहे तुला नको आहे ना ती कार इथे, मग राहीलच ती असू दे तिथेच असं म्हणते आता तायडे. तर आता इथे मल्हारला परत पॅनिक अटॅक यायला सुरुवात होते. त्याला अँझायटी अटॅक येतात. मल्हार मल्हार असं म्हणते तायडे. काय रे काय झालं असं म्हणते ती. हा काय झालं असं म्हणते ती. नाही सगळं आठवून जरा रसल्यासारखं झालं असं म्हणतो मल्हार. थोडं जळजळतंय सुद्धा असं म्हणतो तो. मी समजू शकते रे असं म्हणते तायडे. तर आता तायडे म्हणते मल्हारला या सगळ्या गोष्टींशी डील करणं तुला किती जड जात असेल असं म्हणते तायडे. जास्त विचार करू नकोस, मी एक काम करते, थंड दूध पाठवते आणि गोळी सुद्धा पाठवते, ती घे आणि शांत झोप असं म्हणते आता इथे तायडे. जेवणाच्या वेळेला उठवते मी तुला असं म्हणते ती. तर आता इथे मल्हार म्हणतो नाही तायडे माझी जेवायची काही इच्छा नाही. का रे असं म्हणते तायडे. ठीक आहे दूध तरी पिऊन घे मी पाठवते असं म्हणते ती. तर आता मल्हार म्हणतो पण तायडे जेवणाच्या वेळेला नुपूर आणि आशाईंना जेवायला बोलवशील ना असं म्हणतो तो. तर हो रे असं म्हणते आता तायडे. हे वेगळं सांगायची काही गरज आहे का असं म्हणते ती. तू आराम कर मी पाठवते पटकन. तर आता उठून जातो तिथून मल्हार. तर आता तायडे मात्र बसलेली असते तिथेच. अगदी पोटभर जेव घालते तुला तुझ्या लाडक्या नुपूरला. तर आता रात्र झालेली दाखवले. तर आता नुपूर आणि आशाईला दाखवले. तर आता इथे नुपूरला खूप विचलित असलेलं दाखवलंय. ती खूप जास्त विचार करत असते. मला एक गोष्ट कळतच नाहीये असं म्हणते आता नुपूर. सागरिका मॅडम जर संजनाला एवढ्या क्लोजली ओळखत होत्या तर त्या घटनेनंतर त्यांनी तिला शोधण्याचा प्रयत्न नाही केला असं म्हणते आता नुपूर. वळा नुपूर भूक लागली गे तुला असं म्हणते आता इथे आशाई. भुकेने चेहरा बघ तुझा, चेहरा कसा झालाय असं म्हणते आई. तू आधी तुझ्या जेवणाचं बघतेस का असं म्हणते आता आई. आई ते सोड असं म्हणते आता नुपूर. हे बघ काहीही झालं तरी मला हे शोधून काढायचंय की अचानक संजना गायब कुठे झाली असं म्हणते आता नुपूर. हे बघ लग्न मोडल्यामुळे कोणी शहर तर सोडून जात नाही ना असं म्हणते आता नुपूर. आणि तसं हे लग्न तिने स्वतःनेच मोडलं होतं ना असं म्हणते आता नुपूर. तेही खरं आहे असं म्हणते आता इथे ते आई. म्हणजे ती मल्हार सरांच्या आयुष्यातून निघून गेली म्हणून मल्हार सरांना एवढा त्रास झाला, एवढा मोठा शॉक बसला त्यांना. तर सागरिका मॅडमने तिच्याशी बोलून तिला परतण्याचा प्रयत्न का नाही केला. कदाचित त्यांना संकोच वाटला असेल असं म्हणतात आई. आई संकोच वाटण्याचा प्रश्नच येत नाही इथे असं म्हणते आता नुपूर. हे बघ असं म्हणते आता नुपूर. मगाशी जिया सांगत होती सागरिका मॅडम आणि संजना खूप क्लोज होत्या असं म्हणते आता नुपूर. तर आता आईना पण धक्का बसतो. जर संजनाला परत आणलं असतं तर मल्हार सर त्यांची इतकी वाईट अवस्थाच झाली नसती असं म्हणते नुपूर. आणि बरं तिने लग्न मोडलं म्हणून यांच्या घरातल्यांनी सगळ्यांनी एक्सेप्ट केलं असं म्हणते नुपूर. त्यावर कुणीच काहीच केलं नाही असं म्हणते नुपूर.
तर आता आई म्हणतात दुसरा काही पर्यायी नव्हता ना असं म्हणतात त्या. तर आता नुपूर म्हणते का समजूत काढता आली असती ना तिची असं म्हणते नुपूर. का म्हणून कोणीच ह्याच्यापैकी तिची समजूत काढायला नाही केली असं म्हणते नुपूर. हे सगळं विचित्र नाही वाटत आहे तुला असं म्हणते नुपूर. हे बघ नुपूर तुला पडलेले सगळे प्रश्न बरोबर आहेत पण काय आहे असं म्हणते नुपूर. तुला भूक लागली आहे नुपूर असं म्हणते आता आई. तू एकदा जाऊन बघतेस का जेवणाची वेळ होऊन गेली तरी आपल्याला बोलवायला कसे काय नाही आले म्हणून असं म्हणते अशा आई. खरं तर आता माझंही डोकं जड झालंय असं म्हणते आता इथे नुपूर. पण आता मला नाही वाटत एवढ्या उशिराने कोणी जेवायला बोलवायला येईल आपल्याला म्हणून असं म्हणते नुपूर. अगं नाही ग ती लोक जेव्हा जेवायला बसतील तेव्हा नक्की आम्हाला बोलवतील असं म्हणते तिची आई. आई बी तुला स्पष्ट सांगू तू खूप अपेक्षा ठेवतेस यांच्याकडून असं म्हणते नुपूर. नुपूर कोणी येऊ न येऊ मल्हार नक्की बोलवायला येईल आपल्याला असं म्हणतात आई. कदाचित स्वयंपाक करायलाच उशीर झाला असेल असते ना असं म्हणतात आता इथे आई. बरं तू इथे बस मी बघते तिथे काय आहे का खायला म्हणून असं म्हणते आता नुपूर. तर आता नुपूर निघून जाते खोलीतून. तर आता आई मात्र खोलीतच बसलेल्या असतात आणि विचार करत असतात त्या खूप. तर आता नुपूर चालत चालत येते घरामध्ये. तर आता ती बघते तर दरवाजा लावलेला असतो. तर आता ती चढते पायऱ्या आणि आता येते दरवाजाकडे. तर कोणीतरी पाठीमागून बघत असतं बघा प्रेक्षक तिला. तर आता इथे एंटर झालेली असते नुपूर घरामध्ये. तर आता ती शोधत असते इकडे तिकडे आणि सगळं दरवाजा वगैरे लावलेला असतो. तर आता आतले लाईट सुद्धा बंद असतात. गेले कुठे सगळे असं म्हणते आता इथे नुपूर. झोपायला गेले की काय असं म्हणते आता नुपूर. मग जेवले कधी असं म्हणते आता नुपूर. जेवायला बसले तेव्हा आम्हाला का नाही बोलवलं या लोकांनी असं म्हणते आता नुपूर. तर आता तिला खूप विचलित झालेलं दाखवलंय. भुकेमुळे माझं एवढं डोकं दुखते असं म्हणते नुपूर. मला नाही किमान आईला तरी वेळेवर जेवायला मिळायला हवा याचा तरी विचार करायला हवा होता असं म्हणते आता नुपूर. मल्हार सर पण नाही आले बोलवायला असं म्हणते आता नुपूर. काय माणसं आहेत ही असं म्हणते आता नुपूर. किचनमध्ये असेल काहीतरी असं म्हणते तिने किचनमध्ये जाते बघण्यासाठी काय का खायला म्हणून. तर आता हे सगळं कोणीतरी पाठीमागून बघत असतं. तर आता नुपूर बघायला लागते इकडे तिकडे. तर आता ती जाते किचनमध्ये बघायला. भांडी ठेवली तर असतील जेवायला काहीतरी असं म्हणते ती. तर आता ती आतमध्ये गेलेली असते किचनच्या. तर तिला बघतच असतं कोणीतरी बाहेरून. तर आता इथे नुपूर इकडे तिकडे बघते तर काहीच मिळत नाही तिला. तर आता तिथेच तायडेला दाखवलंय. तर तायडे मात्र लांब थांबून बघत असते बघा प्रेक्षक नुपूरला की कशी फजिती होते तिची म्हणून. तर फ्रीजमध्ये नक्की काहीतरी असेल म्हणून नुपूर आता जेवण बघण्यासाठी जाते फ्रीजकडे. तर आता ती बघते तर त्याच्यामध्ये काहीच नसतं. तर आता ती सगळं फ्रीज उघड्या करून बघते. जेवण फ्रीजमध्ये ठेवत नाहीत का हे असं म्हणते आता इथे नुपूर. पोळ्यांचा डबा असं म्हणते ती. तर आता त्याच्यामध्ये काहीच नसतं. तर हे सगळं तायडे बघत असते लांब थांबून. तर सगळी भांडी बघते आता नुपूर पण सगळ्यामध्ये काहीच नसतं. जेवणच नाही असं म्हणते आता नुपूर. भात असेल असं म्हणते ती. तर आता इथे भात बघायला जाते तर भात सुद्धा नसतो. कुकर पण रिकामा आहे असं म्हणते आता नुपूर. इतक्या माणसांसाठी स्वयंपाक होत असेल इतकं मोजून मापून करतात का स्वयंपाक इथे. अर्धी पोळी नाही चमचाभर भात शिल्लक नाहीये. मग आज जरा उपाशी राहा ही तर सुरुवात आहे नुपूर असं म्हणत असते आता इथे तायडे मनातल्या मनात. इथं राहायचंय ना तुला मग तुझं इथे राहणं किती अवघड करते ते बघ असं म्हणते आता इथे तायडे. इथे एक एक दिवस एक एक वर्षासारखं तुला वाटेल. तुला आज काहीच जेवण सापडणार नाही असं म्हणते तायडे. आणि आता ती फ्लॅशबॅक मध्ये कसं आलेली असते किचन मध्ये. कसं तिने किचन मध्ये जाऊन सगळा जो ठेवलेला स्वयंपाक असतो तो बघितलेला असतो. आणि कसं तायडेने ते सगळं जे जेवण असतं ते बघितलेलं असतं. आणि आता ती विचार केलेली असते इतके सगळेजण जेवले तरी इतकं जेवण उरलंय. नाही नाही म्हातारे हे जेवण तुझ्यासाठी नाही नुपूरसाठी नाही आहे असं म्हणते तायडे. तुमच्यासाठी रिकामी भांडी असं म्हणते आता तायडे. रोज तुम्हाला एक नवीन त्रास देईन बघाच असं म्हणते तायडे. तर तेवढ्यातच ओ ओ करत आता वहिनी आलेली असते नुपूरची. तर आता इथे ओ ओ करून ओढत असते वहिनी. तर आता तायडेला आवाज येतो. तर आता तिथे तायडे गेलेली असते बघायला. तर तिथून असं म्हणते ती. तर आता इथे वहिनी आलेली असते नुपूरची. तर दरवाजा उघडा असं म्हणते ती. तर आता इथे ती आलेली असते आणि पूर्ण डब्बा वगैरे घेऊन आलेली असते ती. कशात काय कावळा अडकलाय असं म्हणते आता इथे तायडे. मग कशाला ओरडतीस. हा डब्बा आहे असं म्हणते ती. तुमचा फोन आला मी घरातला सगळ्यात मोठा डब्बा घेऊन आले मी. काय काय डब्यात असं म्हणते ती. उरलेलं जेवण घेऊन जा असं म्हणते ती. हो मॅडम तुमच्या घरचं जेवण म्हणजे साजूक तुपातलं असेल ना. महागड्या भाज्या असतील ना. काय म्हणतात त्या ऑर्गॅनिक. मॅडम आज फ्रीजमध्ये ठेवणार होत्या पण तेच खाणार असं म्हणते ती. द्या त्या मॅडम द्या असं म्हणते ती. द्या जाऊन घ्यायचा स्वतः. भांडी घासून ठेवायची असं म्हणते ती. घासून आणि पुसून पण ठेवायची असं म्हणते ती. काय तुमच्याकडे भांडीवाल्या नाहीत का असं म्हणते तर मामी. ठीक आहे मी भांडीवाल्याला जेवण देते जातो असं म्हणते आता इथे तायडे. नाही नाही मॅडम मी आहे ना असं म्हणते तर मामी. मी जेवण घेते आणि भांडी सगळी धुवून साफ करून चाकचूक करून ठेवते असं म्हणते ती. रोज ना असंच एक्स्ट्रा जेवण बनवत राहा आणि ह्या टायमाला मी रोज येत जाईन असं म्हणते ती. आता मी ना वहिनी निघ ना असं म्हणते आता तायडे. थँक्यू असं म्हणते ती आणि जाते बघा प्रेक्षक डबा घेऊन आतमध्ये वहिनी. आता घरात आणण्याचा कण नाही मदतीला मल्हार पण नाही. आता काय करशील नुपूर असं म्हणते आता तायडे. तर हे सगळं फ्लॅशबॅक मध्ये दाखवलंय बघा प्रेक्षक. तर आता इथे नुपूर खूप जास्त विचार करत असते आणि ती म्हणत असते की आता तर
फळं सुद्धा दिसत नाहीये असं म्हणत असते ती. तर सगळा हा तायडेचा प्लॅन असतो बघा प्रेक्षक की नुपूरला काही खायला मिळू नये म्हणून. तर आता नुपूरला खूप जास्त त्रास झालेला दाखवलाय की ती पोट दुखायला लागले माझं असं म्हणते आता नुपूर. ग्लासभर पाणी पिते असं म्हणते आता नुपूर. तर आता ती पाणी घ्यायला येते. खूप हौस आहे ना तुला सगळं शोधून काढायची असं म्हणते आता तायडे. मग अंगात ताकद असेल तर करशील ना काही. ऍक्सिडेंटचं सत्य शोधून काढायचं होतं ना तुला असं म्हणते तायडे. ताकदच ठेवणार आहे मी तुझ्यात नुपूर असं म्हणते आता तायडे. आता पाणी पित असते इथे नुपूर. तर आता तिला इतकी भूक लागलेली असते खूप जास्त पाणी पित असते आता इथे नुपूर. तर आता तायडे मात्र खुणशी नजरेने बघत असते नुपूरला आणि नुपूरला मात्र खूप जास्त भूक लागलेली असते आणि तिचं डोकं खूप जास्त दुखत असतं. मी काय खाल्ले नाही तर माझं डोकं खूप जास्त दुखायला लागेल असं म्हणते आता नुपूर. मी ॲपवरून काहीतरी मागवते असं म्हणते आता नुपूर. खिचडी मागवते असं म्हणते ती पटकन येईल. तर आता ऑर्डर केलेली असते नुपूर. अरे असं म्हणते आता नुपूर. नेमका काहीतरी प्रॉब्लेम आहे असं म्हणते नुपूर. तर आता ती ऑर्डर सुद्धा करू शकत नाही. तर तिला खूप जास्त टेन्शन झालेलं असतं. एवढी भूक लागली आहे मला असं म्हणते आता नुपूर. आईने पण काही खाल्लं नाहीये. काय करू मी आता असं म्हणते ती. आणि तिला खूप जास्त त्रास होत असतो आणि रडायला येत असतं आता इथे नुपूरला. खूप जास्त रडत असते ती. आणि हे बघून खूप आनंद होत असतो तायडेला. तर तायडे निघून जाते तिथून. तर रात्रीचीच वेळ असते. तर आता मल्हार मात्र आलेला असतो किचनकडे. तर तो इकडे तिकडे बघत असतो. दरवाजा असा उघडा कुणी टाकलाय असं म्हणतो मल्हार. आणि तो समोर बघतो तर काय नुपूर तिथे झोपलेली असते. तर आता मल्हार बघतो तिच्याकडे. हात लावतो तिला. नुपूर असं म्हणतो आता मल्हार. नुपूर असं म्हणतो तो. तर आता इथे उठते नुपूर. तू इथे काय करतेस असं म्हणतो मल्हार. तर आता ती पाणी पित असते परत. तर आता मल्हार बसतो खाली. सावकाश सावकाश नुपूर असं म्हणतो आता मल्हार. आणि हे एवढं पाणी एकदम नसतं प्यायचं त्रास होईल तुला असं म्हणतो मल्हार. दुसरं काय ठेवलंय आमच्या नशिबात असं म्हणते आता इथे नुपूर. म्हणजे असं म्हणतो मल्हार. एकतर तुम्ही हे प्रॉब्लेम्स क्रिएट करता असं म्हणते आता नुपूर. आणि मग मी ते प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न करत असेल किंवा तुम्हीही सल्ले देता. हे फक्त तुम्हाला जमू शकतं असं म्हणते नुपूर. काय पण कसला प्रॉब्लेम असं म्हणतो मल्हार. तुम्हाला काय वाटतं मी इतकं पाणी का पित होते असं म्हणते आता नुपूर. उपाशी होत मी आणि आई असं म्हणते आता नुपूर. जेवलो नाही आहोत असं म्हणते आता नुपूर. सगळे जेवताना होतो का आम्ही इथे असं म्हणते नुपूर. नाही ना म्हणून रिकाम्या पोटी पाणी पिऊन पोट भरून घेतोय असं म्हणते नुपूर. काय असं म्हणतो मल्हार. तुम्ही दोघं जेवलाच नाही आहात अजून असं म्हणतो मल्हार. अगं मग नुपूर किचन मधलं स्वतःसाठी काहीतरी वाढून घ्यायचंच ना तू असं म्हणतो आता मल्हार. हे बघ या घरात तू काय आता परकी नाही आहेस. हो फॉर युअर इन्फॉर्मेशन मी गेले होते किचन मध्ये असं म्हणते आता नुपूर. कुठल्याही भांड्यात एक अन्नाचा कण सुद्धा नाही आहे असं म्हणते नुपूर. काय असं म्हणतो मल्हार. मला सांगाव सर ह्या घरामध्ये इतकी माणसं राहतात मग काय मोजून मापून स्वयंपाक केला जातो का इथे असं म्हणते आता इथे नुपूर. अर्धी पोळी किंवा चमचाभर भात सुद्धा शिल्लक नाहीये असं म्हणते नुपूर. कोणाच्याच लक्षात नाही आलं का की आता 2 माणसं वाढली त्या घरात असं म्हणते आता नुपूर. खरं तर असं होत नाही कधीच असं म्हणतो मल्हार. कमाल आहे काहीच कसं काय शिल्लक नाही असं म्हणतो मल्हार. एनिवे नुपूर मी तुमच्या दोघींसाठी काहीतरी बघतो खायची व्यवस्था करतो असं म्हणतो तो. ओके ओके असं म्हणते नुपूर. आता कळलं मला असं म्हणते ती. तुम्हाला हे सगळं करता यावं माझ्यासमोर हा मोठेपणा दाखवता यावा म्हणून तुम्ही हे घडवून आणलं ना असं म्हणते आता नुपूर. असं असेल ना तर अजिबात मदत नकोय तुमची. एक दिवस उपाशी राहिलो ना तर लगेच काही जीव नाही जाणार आहे आमचा असं म्हणते नुपूर. नुपूर थांब असं म्हणतो मल्हार. तू उपाशी राहशील पण आईंचं काय असं म्हणतो आता मल्हार. तर आपला हात पाठीमागे ओढून घेते ती. तिची काळजी तुम्ही करू नका असं म्हणते ती. मी आहे तिची काळजी घ्यायला. मी बघेन काय करायचं ते असं म्हणते ती निघून जाते ती तिथून. तर आता नुपूर आईच्या खोलीमध्ये येते आणि येऊन बसते ती खुर्चीवरती. तर आता इथे आई म्हणतात काय ग नुपूर काय झालं. तर आता नुपूर म्हणते ते सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि सगळे झोपायला सुद्धा गेले तसं म्हणते आता नुपूर. काय असं म्हणतात आई. किचनमध्ये अन्नाचा एक कण सुद्धा उरलेला नाही असं म्हणते नुपूर. आता कळलंय तुला आपण या घरात असलो काय नसलो काय कोणाला काही फरक पडत नाही असं म्हणते नुपूर. आपला विचार कोणीही करत नाही इथे असं म्हणते आता नुपूर. कमाल आहे असं म्हणते आता आई. कोणी असं का वागेल असं म्हणते ती. असं एकदा वाटलं की मीच बनवून घेते आपल्यासाठी काहीतरी असं म्हणते नुपूर. पण मग नंतर वाटलं की कुणाच्या मनात नसताना उगाच त्या किचन मध्ये जाऊन स्वतःसाठी काहीतरी बनवून घेणं बरोबर नाही वाटत असं म्हणते नुपूर. असं काय बोलतेस बाळा असं म्हणते आई. आई एका सेकंडसाठी मला असं वाटलं की मी आश्रित आहे. मला हे जाणवलं की आपला इथे काहीच हक्क नाही असं म्हणते नुपूर. म्हणून मी काहीच न बनवता किचन मधून आले इथे असं म्हणते आता इथे नुपूर. नाही फरक पडत आई कुणाला कोणी आपला विचार करत नाही इथे असं म्हणते आता नुपूर. असं नको बोलूस नुपूर असं म्हणते आता आई. बाकी कोणी काळजी केलं ना केलं तरी मल्हारला आपली काळजी आहे असं म्हणतात आई. तर बघा प्रेक्षकांनो नुपूरचं काय खरंच कळत नाही. तिला संसार करायचा नाही काय नाही तर घरातले कशाला एक्सेप्ट करतील मल्हारच्या हिला. मल्हारचा तर मोठेपणा आहे मात्र हिला का समजत नाही. ही इम्पॉर्टंट नाहीच आहे. ही त्यांना काहीच नाही कारण हिला तर संसार पण करायचा नाहीये. आपला मल्हार असा नाहीये असं म्हणतात आता आई. मला असं नाही वाटत आई असं म्हणते आता नुपूर. एवढा उशीर झालाय त्यांचंही जेवण झालंच असेल ना तेव्हा त्यांना नाही वाटलं आपल्याला पण बोलवावं असं म्हणते नुपूर. आपल्याला पण हाक मारावी जेवणासाठी असं म्हणते नुपूर. तर आता मल्हार आलेला असतो किचन मध्ये. तर आता तो बघतो सगळी भांडी तर त्याच्यामध्ये खरंच काहीच नसतं. तर त्याला धक्का बसतोय कसं काय म्हणून. तर आता तो विचार करत असतो भूक लागली आहे नुपूरला त्यामुळे जास्त चिडचिड होते तिची असं म्हणतो होता मल्हार. मग आता काय देऊ मी तिला बनवून.
मला काय बनवता सुद्धा येत नाही असं म्हणतो होता मल्हार. तर आता तो विचार करत असतो काय करू म्हणून. तर आता तो सगळे ड्रॉस वगैरे बघत असतो तर त्याच्यामध्ये मॅगी पडलेली असते. तर आता तो मॅगी घेतो आपल्या हातामध्ये. तर आता इथे मल्हार मॅगी बनवणार आहे बहुतेक नुपूर आणि आईसाठी. तर आता तो भांडी वगैरे घेतो तर ती भांडी ठेवतो तो. तर आता पाणी घालतो त्याच्यामध्ये. तर नुपूरने त्याला मॅगी बनवणं शिकवलेलं असतं ना मल्हारला, हे त्याला आठवतं. तर आता तो आठवण करून सगळं बनवत असतो. मी करतो दे असं म्हणून तो कसं केलेलं असतं मॅगी वगैरे हे दाखवलंय. तर आता इथे मॅगी बनवतोय तो नुपूर आणि तिच्या आईसाठी आणि तो विचार करतोय तिचाच. तूच शिकवली होतीस ना ही रेसिपी. आय होप यू लाईक इट असं म्हणतो मल्हार. तर आता आजचा भाग इथे संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय ते. तर आता इथे डायनिंग टेबलवर बसलेले असतात सगळेजण. तर आता तिथे मल्हार पण बसलेला असतो. तर नुपूर पण आलेली असते. तर आता इथे मल्हार म्हणत असतो, आता नुपूर फक्त सुमती इव्हेंट्सची एम्प्लॉई नाही आहे, ती माझी बायको पण आहे असं म्हणतो मल्हार. आणि सगळं आता ऐकत असते नुपूर. आता ती माझी बायको म्हणजेच मिसेस मल्हार खानविलकर म्हणजेच नुपूर मल्हार खानविलकर आहे असं म्हणतो तो. तर आता इथे सगळे बघत असतात त्याच्याकडे. त्यामुळे आपण सगळे पण तिला आपलंसं करून घेतलं पाहिजे असं म्हणतो मल्हार. तर आता इथे कॉल आलेला असतो नुपूरला तिच्या भावाचा आणि आता तो तिला सांगत असतो की रीना किती म्हणत असली तरी हे सगळं सागरिका मॅडमने पाठवलेलं आहे. तरी मला चांगलंच माहिती आहे की तिनेच जाऊन जेवण आणलं असेल असं म्हणतो तो. तर आता इथे फोन होतो. तर आता नुपूर म्हणते की सागरिका मॅडमना असं वाटते की आपण इथे सत्य शोधायला आलोय. त्यामुळे त्या नवीन प्रॉब्लेम्स क्रिएट करायलेत का माझ्यासाठी असं म्हणते आता नुपूर. आणि आम्ही सगळ्या ह्या प्रॉब्लेम्समध्ये पडून राहू असं वाटतंय काय त्यांना असं म्हणते आता नुपूर. काय जिया म्हणत होती काल की सागरिका मॅडम संजनाशी खूप क्लोज होती. या सगळ्याचा काही संबंध आहे का एकमेकांशी असं म्हणते आता नुपूर. तर आता ती काहीतरी विचार करत असते. तर आता तेवढ्यातच इथे मल्हार आलेला असतो आणि तो थांबलेला असतो दरवाजाकडे. तर बघा प्रेक्षकावर रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.